आजची एक सगळ्यात मोठी बातमी आहे। राहुल गांधींनी ठाकरेंना जागा दाखवली असल्याचं वक्तव्य जे आहे ते आता महायुतीकडून करण्यात येते। राहुल गांधींच्या भोजन बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना 6व्या रांगेमध्ये स्थान मिळाल्याचे व्हिडिओ शीतल म्हात्रेंनी ट्विट केलेले होते। कमल हासनच्या सुद्धा मागे ठाकरेंना स्थान मिळाल्यानं सध्या सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी या संदर्भामधले फोटो जे होते ते ट्विट केलेले होते। तर या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज जायळकर सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज, नेमका आता या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघायचं? कारण एकीकडे भाजपने ही भूमिका घेतलेली आहे आणि दुसरीकडे माफ करा की शिवसेनेने ही भूमिका केलेली आहे आणि भाजपने वेगळीच भूमिका घेतली आहे। या दोघांच्या भूमिकेकडे नेमकं कसं बघायचं? नक्कीच सिद्धेश, आपण या ठिकाणी बदलत शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आपण शिवतीर्थावरती बघितलं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जात आहे आणि या ठिकाणी पोस्टर देखील आणलेले आहेत। या पोस्टरवरती साहेब यांना माफ करा, चळका मेंदू साफ करा असं या पोस्टरवरती लिहिण्यात आलेलं आहे। आणि आपण म्हणतो काल दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आहेत आणि राहुल गांधी यांनी जी कार्यक्रम बोलवला होता तेव्हा मागच्या स्थानावरती त्यांना स्थान दिलं होतं उद्धव ठाकरे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपण म्हणतो शिवसेनेचा आंदोलन केलं गेलं आहे। आपल्यासोबत आमदार मनीषा कायंदे, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय सांगा या ठिकाणी? आपण बघतोय उघड्या डोळ्यांनी की काय चाललंय, काय अवस्था झाली आहे उभाटा पक्षाची। एकत्रित शिवसेना आणि भाजप युती होती तेव्हा उद्धव ठाकरेंना एक स्वतंत्र प्रशस्त खुर्ची असायची, त्यांच्या आदेशापणे। मागे आपल्याला आठवतं की स्वतः माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की उद्धव ठाकरेंचा एकही शब्द मी पडू देत नव्हतो। आणि आज बघा काय अवस्था झाली आहे। वेगळी खुर्ची तर सोडाच, कधी कधी सोफ्यावर बसावं लागतं कोपऱ्यात, ट्रेनमध्ये 4थ्या सीटवर माणूस बसतो तसा, आणि आता तर बाकड्यावर, आता 6व्या रांगेत बसलेत। म्हणजे काय अवस्था झाली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची साथ तुम्ही सोडलीत, हिंदुत्वाची कास सोडलीत आणि आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे तुमचे नेते झालेत, ते सांगतील तसं तुम्हाला करावं लागतं। सावरकरांचा अपमान केला तरी तुम्ही काही बोलत नाही, हिंदुत्वाचा अपमान केला, सनातन धर्माचा अपमान केला तरी तुमच्या तोंडातून ब्र निघत नाही। म्हणजे कितीही लाचारी। आणि म्हणून हे सगळं पाहतोय आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आलो आहे, आम्ही नतमस्तक झालो आहे की तुमच्या पुत्राला माफ करा। हे आता आणि तिथले शिवसैनिक देखील अस्वस्थ होत आहेत, ते आमच्याकडे बोलतात की काय चाललंय, आम्हाला बघवत नाही आहे हे सगळं। आणि जे शिंदे साहेबांनी जे पाऊल उचललं 2.5-3 वर्षापूर्वी ते किती योग्य आहे हे पावली सिद्ध होत आहे। ताई, आपण हे ट्विट केलेलं आहात आणि त्यामार्फत आपण समजलं गेलं की उद्धव ठाकरेंना मागे बसवण्यात आलं, तुम्ही काय सांगा? वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यानंतर काय अवस्था होते हे तुम्ही बघू शकता। म्हणजे वाघाची शेळी नव्हे तर वाघाचा उंदीर झालाय असं म्हणायला हरकत नाही आहे। 6व्या रांगेत, अहो ज्या मातोश्रीवर तुम्हाला भेटायला अमित शहापासून सर्व मोठे मोठे नेते येत होते, तिथे आज तुमची काय परिस्थिती झाली? तुम्हाला तिथे जावं लागतंय। अहो तुम्ही उरला सुरलेला जो उभाटा पक्ष आहे ना, तो जाऊन तुम्ही त्या दिल्लीश्वरांच्या पायावर टाकलाय, त्याच्यामुळे तुम्ही दिल्लीच्या समोर झुकला नाही आहे तर तुम्ही सरपटलात असंच म्हणावं लागतं। त्याच्यामुळे परत एकदा आम्ही सांगतो की ज्या पद्धतीने सत्तेसाठी केवळ सत्ता आणि सत्ता याच्यासाठी तुम्ही ही जी लाचारी पत्करलेली आहे ते बघून उरला सुरलेला उभाटा सैनिकसुद्धा अस्वस्थ झालेला आहे। स्वतः राजसाहेबसुद्धा विचार करतील, अरे ज्या पक्षाला अस्तित्वच नाही, ज्या पक्षाला काही किंमतच नाही आहे महाविकास आघाडी, त्याच्याबरोबर जायला पाहिजे का? काय होणार आहे जाऊन? अहो तुम्ही तुमच्या भाषणामध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बोलू शकत नाही महाविकास आघाडीत, ही तुमची परिस्थिती आहे, हे मान्य आहे? सावरकरांबद्दल तुम्ही काही बोलू शकत नाही, हे मान्य आहे तुम्हाला? त्याच्यामुळे आता जी दयनीय परिस्थिती उभाटाची झालेली संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेले, तुम्ही म्हणता ठाकरे ब्रँड, हा ठाकरे ब्रँड तुमचा 6व्या रांगेतला। त्याच्यामुळे आता खरोखर तुमचा खरा चेहरा आणि तुमची जी दयनीय परिस्थिती आहे ही आता संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलेली आहे। आणि परत एकदा सिद्ध झालं आहे की एकनाथ शिंदे साहेब हे किती योग्य होते, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणारे आणि त्यांच्याबरोबर असलेले शिवसैनिक हे किती योग्य होते हे परत सिद्ध झालं आहे। पण तुम्ही जे ट्विट केलं त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं, ते असं म्हणत होतं की LED लाईटचा प्रकाश पडत होता, त्यांना त्रास होत होता म्हणून ते मागे गेले, नाही तर ते पुढे बसले होते।
अरे बापरे, आता संजय राऊत म्हणजे हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र या जमान्यातल्या, ते बोलतात ते फार खरं असतं. त्याच्यामुळे संजय आता काय आहे ना, गिरी तो भी टांग ऊपर अशी एक म्हण आहे, तशी ती परिस्थिती. आता त्यांना कळलं आहे की आपल्याला महाराष्ट्रात शितू होते, त्याच्यामुळे काहीतरी सारवासारव करायचं, काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून दिलं आहे. अहो, माननीय मोदीजींनी शिंदे साहेब आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीला बोलावून त्यांचा सत्कार केला, त्यांच्याशी चर्चा केली. अमित शहानाकडे जाऊन सर्व खासदार एकत्र गेले, त्यांच्याशी चर्चा केली. ह्याला सन्मान म्हणतात, ह्याला मान म्हणतात. मध्ये जेव्हा महायुतीची बैठक होती दिल्लीला, तेव्हा स्वतः श्रीकांत शिंदे जे गटनेते आहेत शिवसेनेचे तिथली, त्यांना पहिल्या रांगेत बसवलं गेलं. आम्ही कंपॅरिझन करत नाही, पण तुम्ही आम्हाला बोलायला लावताय. त्याच्यामुळे जो अपमान झालाय, बूंद से गई वो हद से नहीं आती है संजय राऊत जी. या ठिकाणी आशिष शेलार यांनी देखील म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचा या ठिकाणी अपमान झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी मागे बसून आज त्यांचा मोठा अपमान झालेला आहे. नक्कीच आपला मराठी माणसाचा अपमान झालेला आहे, हिंदुत्ववादी विचारांचा अपमान झालेला आहे. आज खरंच बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना नक्कीच खूप दुःख झालं असतं की आपल्या मुलाला आज जी जागा दिली ती पाहून नक्कीच दुःख झालं असतं. आज म्हणूनच आम्ही माफी मागायला इथे आलेलो आहोत. आपण या ठिकाणी बॅनर आणलाय, बॅनरवरती लिहिलंय साहेब यांना माफ करा, सडका मेंदू साफ करा. हे तुम्ही लिहिलंय, काय सांगा? आज जे हिंदुत्ववादी विचार सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे दिलेले होते शिवसैनिकांना, आज ते हिंदुत्ववादी विचार जे सोडलेले आहेत आणि हे सडके विचार डोक्यामध्ये घेऊन आज जो उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो प्रवास चालू केलेला आहे, त्याला आम्ही उद्देशून असं म्हटलेलं आहे की सडका मेंदू साफ करा. या पुढची तुमची आम्ही माफी मागतोय साहेबांची, आणि हे अशी गत येऊ नये आणि आपण आपले विचार बदलावेत अशी आम्ही विनंती करतो. आता बाकी काहीच नाही. या ठिकाणी आपण बघितलं तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मध्ये आता जे उद्धव एकवटलेले ठाकरे आहेत आणि यांना त्यामुळे आता या राहुल सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमकं काय काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद मनोज, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय की आता सध्या दादरमधल्या बाळासाहेबांच्या स्मारकासमोर आता शिंदेची शिवसेना ही आता एकवटलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती काल राहुल गांधींच्या भोजन बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना मिळालेलं स्थान, या संदर्भामध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी हे सगळे शिवसैनिक दाखल झाले.